स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणजेच मी आणि माझं काम मोनल ब्लॉग्समध्ये। तर सकाळी आम्ही लवकरच घरी पोहोचलो होतो, सगळं व्यवस्थित आवरलं आणि मग नंतर आलो आम्ही बाळाची खरेदी करण्यासाठी। आणि बारसे म्हटल्यावरती बाळासाठी काहीतरी घ्यायचं होतं। पुण्यावरून येताना मला जास्त काय आम्हाला टाईम भेटला नाही, त्यामुळे आम्ही इकडं कोल्हापूरला आल्यावरतीच म्हटलं घ्यायचं ठरवलं। आता काय घ्यायचं असं चाललंय आमचं। तर आम्हाला एक चांदीची चेन आम्ही डिसाईड केली होती की आपण ही घेऊयात, कारण फारसं आम्हाला काय आवडलं नाही आणि बाळ नुकतंच 12 दिवसांचं आहे, म्हणजे अजून महिन्याचं पण झालेलं नाही, त्यामुळे त्याला काही येणार नाही, पैंजण पण काही येऊ शकत नाही। म्हटलं तिला जसं येईल ते आपण घेऊयात। मग आमचं चालू होतं प्लॅनिंग काय करायचं काय। तर मयूर म्हणत होता की अंगठी करूयात, किती काय कशी बघत, म्हणजे कसं बारशाला व्यवस्थित तिला घालता येईल। तर मग ते चालू होतं आमचं की बघूयात। आणि चेन पण एकदम भारी भेटली होती, गणपतीचं पॅन्डल होतं आणि छान आवडली होती आम्हाला चेनसुद्धा। पण नंतर मयूरचं लक्ष गेलं अंगठीकडं, तर म्हटलं अंगठीच बघूयात। आणि सोन्याचं पण आता दर जरा चालूच आहे, म्हणजे काय कमी जास्त आपले मिडल क्लासवाल्यांना काय एवढं काय फारसं फरक पडत नाही, कमी झालं काय आणि जास्त झालं काय तरी चालू आहे। आणि ही चेन मी तुम्ही पाहताय ना, तर ही आम्ही डिसाईड केली होती। नंतर मग याच्यातून आम्ही चांदीची अंगठी सिलेक्ट केली। तर म्हटलं आता ठरवलंच की आता आपण चांदीची अंगठीच घेऊयात। मग काय फायनल केलं चांदीची अंगठी आणि मग बिल करायला सांगितलं। पण मला चांदीची चेन खूप आवडली होती, पण अंगठी केली आम्ही। मग ती अंगठी घेतली आणि म्हटलं आता चला जाऊयात, कारण घरीसुद्धा आहे ना बाळाची तयारी चालू होती। तर मॅडमला आमच्या माऊला तर बांगड्यांचं इथे दुकान दिसलं, मग म्हटले मला बांगड्याच घालायच्यात। मग काय तिला बांगड्या घातल्या आणि मग निघालो। तिला बांगड्या पण खूप आवडतात, त्यांना सांगितलं होतं की अर्धाच घाला, पण त्यांनी 1 डझन घातलेलं। मग घरी आलो तोपर्यंत सगळं सामान चालू होतं यांचं, जेवणाचं वगैरे तयारी, आणि किचनच्या खोलीतच चालू होतं सगळी तयारी। व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही होतं, व्हेजवाल्यांना व्हेज, नॉनव्हेजवाल्यांना नॉनव्हेज, आणि सगळं सेपरेट केलं होतं, त्यामुळं काही विषय नव्हता। आणि इकडं आणि त्यात शिवजयंती पण होती ना, तर शिवजयंतीच्या दिवशीच बाळाचं बारसं सुद्धा होतं, त्यामुळं सगळं डेकोरेशन व्यवस्थित केलेलं। आणि मागं छत्रपतींची आपली मूर्तीसुद्धा होती आणि मस्त बाळाचं पाळणं वगैरे सजवलेलं, छान डेकोरेशन केलं। कंस पर कन्याजमी कंस पर कोमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। तसा रोजच्यापेक्षा आजचा ब्लॉग तर खासच आहे, कारण तुम्ही पाहू शकता आज आहे आमच्या ननंदबाईंच्या छोट्या मुलीचं, म्हणजेच आमच्या लाडक्या परीचं बारसं। तुम्ही तर पाहताच। आणि आत्ता चालू आहे ना ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे। आमच्या छोट्या परीचं आज नाव सेरेमनी पण आहे, तिचं नाव आज ठेवायचं। आता पाहूयात की नाव काय ठेवणार आहे त्यांच्या आत्याबाई। आणि आमच्या परीला एकच आत्या नाही तर भरून देवाने तिला आत्या, खूप छान आत्या दिलेली आहे तिला, आणि एक सोडून तिच्याकडे 3 आत्या आहेत। तर पाहूयात आता अशा छानशा आत्याबाई आमच्या गोड परीचं नाव काय ठेवणार आहेत। तर खरं तर सगळ्यांना उत्सुकता आहे, आणि खरं तर म्हणजे तिच्या मम्मी पप्पांना सुद्धा, आमच्या बाळाच्या मम्मी पप्पांना सुद्धा उत्सुकता आहे की बाळाचं नाव काय ठेवणार आहे, कारण त्या दोघांना सुद्धा माहिती नाही की बाळाचं नाव काय आहे। त्यामुळं आम्ही तर खूप एक्सायटेड आहे, त्याशिवाय तुम्ही सुद्धा असणारच आहे। पण ब्लॉगच्या शेवटी तुम्हाला बाळाचं नाव नक्की मी सांगणार आहे, कारण आम्हाला सुद्धा माहीत नाही। आता जर मला थोडंसं जरी माहीत असतं ना तरी मी तुम्हाला सांगितलं असतं। तर चला, तर आता चालू आहे ओटी भरण्याचा कार्यक्रम। ओटी झाली की मग बाळाला पाळण्यात घालणार, आणि मग जे आम्ही डेकोरेशन वगैरे केलेलं आहे, जे मी मगाशी तुम्हाला दाखवलं, तिथं बाळाचं परत एकदा नाव ठेवायचं। आणि ओटी भरण झाल्यावरती बाळाला ठेवलेलं आहे पाळण्यात, आणि तिच्या आत्यांचं चालू आहे की कोण म्हणजे नाही का काय नाव ठेवायचं। तर आता नाव त्यांचं डिसाईड होतंय, त्यांनी डिसाईड आधी केलेलं आहे, पण जे आधी नाही का पाळण्यामध्ये 5 नाव ठेवतात तर ते त्यांचं कन्फर्म चालू आहे। बघूयात तरी बाळाचे आत्याबाई म्हणजे खास आत्याबाई आणि बाळाचं खास नाव काय ठेवतात ते, आणि जे ते वेगवेगळं नावाने आवाज देत होतं, तर आज आमच्या बाळाचं परमनंट नाव होणार आहे। पाहूयात तरी आज काय आणि कसं नाव तयार होते, म्हणजे काय ठेवलेलं आहे त्यांनी।
आमच्या प्रियांशीला खेळाने आता 4 घ्या. आमच्या ओवीला खेळाने आमच्या सिटीला खेळाने आमच्या दुर्वाला खेळाने तिकडे गेलं ना ब्लॉक करते रे. चला चला सगळे बाहेर चला. चालू आहे. मी दे असं म्हणायचं. आई अंबाबाई द्या. आई अंबाबाई द्या. तुळजाभवानी द्या. आई दुर्गा आई. नाही दोंडा घ्या, दगड घ्या, राम घ्या, लक्ष्मण द्या असं म्हणायचं. शिवाजी महाराजांचं पण नाव घ्या. आज जयंती. अंबाबाई दे. शिवाजी घे म्हण आणि राम दे म्हणते. राम दे. लक्ष्मण घे. गोपाळ द्या. कृष्ण द्या. तरी पण तिने डोळं एकदम शांत आहे. मामासारख्या आणि ज्यूस मामाला कर उठते ते जरा महादेव द्या. आता शेवटचं ज्योतिबाचं नाव घ्या. ज्योतिबा घ्या आणि एक काहीतरी तुम्हाला खंडोबा द्या. ती कशी काही शांत बसते. आत्याची नंतर नाचवणार आहे. ती आमच्यातलीच एक आहे. आत्याची नंतर दाखवत्या बघ नंबरानं. पानातून मला माहिती मग नारीचा रंग पिवळा, तो हरी सावळा, जुबाळा जुजुरी जो. पिंडागडी तो हरी सावळा, जुबाळा जुजुरी जो. दुसऱ्या महिनी पदर बंद, माई बापाला झाला आनंद. हिरव्या चुळीवर काढावा चांद, जुबाळा जुजुरी जो. हिरव्या चुळीवर काढावा चांद, जुबाळा जुजुरी जो. तिसऱ्या महिनी कंटाला टावे, आळी कुकवाचं लल्ला ठेल्यावे. वटी भरून खोबर घ्यावे, जुबाळा जुजुरी जो. वटी भरून खोबर घ्यावे, जुबाळा जुजुरी जो. चवथ्या महिनी चवतड, आन पाणी लागना गोड. कवळ्या पानाचं बांधावं विड, जुबाळा जुजुरी जो. कवळ्या पानाचं बांधावं विड, जुबाळा जुजुरी जो. पाचव्या महिनी पाच फेरणी, बाळ जन्मल देवा चरणी. सांडल मोती घ्यावं भरुनी, जुबाळा जुजुरी जो. सांडल मोती घ्यावं भरुनी, जुबाळा जुजुरी जो. साया महिनी सायस करती, हिरव्या पातळावर विषा फिरवी. नारीनगरच्या बुलवून आणती, जुबाळा जुजुरी जो. नारीनगरच्या बुलवून आणती, जुबाळा जुजुरी जो. सातव्या महिनी साईस सोळा, बाळाच्या तोंडी आपूचा गोळा. कडव्या लिंबाचा बांधा वाडाळा, माता म्हणती झोपरे बाळा, जुबाळा जुजुरी जो. माता म्हणती झोपरे बाळा, जुबाळा जुजुरी जो. आठव्या महिनी आठवे करती, लिंबू नारळ देवाला देती. असला पुत्र आसोस घेती, जुबाळा जुजुरी जो. असला पुत्र आसोस घेती, जुबाळा जुजुरी जो. नव्या महिनी नवस करती, नव्या महिनी नवस करती. असला पुत्र जन्माला देवा, असला पुत्र जन्माला घ्यावा. आई बापाला पंढरी दावा, जुबाळा जुजुरी जो. आई बापाला पंढरी दावा, जुबाळा जुजुरी जो.
तर आमच्या लाडक्या परीचं नाव आहे प्रियांशी. प्रियांशी म्हणजे सगळ्यांची लाडकी आणि प्रेमाने भरलेली, बरोबर ना? मग आम्हाला तर नाव आवडलं. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आमच्या गोडपरीचं नाव ठेवल्यावर म्हणजेच प्रियांशीचं नाव ठेवल्यावरती लगेचच घुगरं वाटप करायला सुरुवात केली आमच्या जाऊबाईंनी. आणि इकडं मावचं तर काय वेगळंच चालू होतं. तिला काय घेणं देणंच नसतंय अजिबात. ती निवांत होती तिच्या नादात. शिर्डीची साई निशिकांतरावांचे नाव घेते. नाही आज काय माहिती नव्हता बघ गुरुवार ना कसं लागलं? इथेच तुला बाळ नाही दिलं ना? नाही दिलं ना तुला? घेतलं की तुझ्याकडे आल्याला लगेच रडत होत ते म्हणून तिला ना बाळच नाही दिलं. बरोबर ना? घेतलं नाही तर काय तुला बाळच नाही दिलं ग आमची बाईला. नाही तुझ्यासारखं दिसते माहिती. तुझ्यासारखं नाक आहे तिचं. सेम हो बघ तुझ्यासारखं नाक आहे आणि चेहरा सुद्धा तुझ्यासारखं आहे बघ. नाव फक्त तुझं नाव काय सुरुवात तुझं नाव काय? स्वरा. आणि बघ तुझं प्रियांशी. बघ सेम दोघींची नाव आहेत बघ है ना? आपण दोघी परत फोन करायला कधीतरी घेऊन पण जायचं दादा. कधीतरी घेऊन पण जायचं स्वतः. त्यांना पण मला पण स्वतः तुमच्या घरी हो. या की राहायला या पण येत नाही का नाही? आम्ही गॉगल लावतो. मग छान. आणि आज शिवजयंती सुद्धा होती तर त्याचा कार्यक्रम आज संध्याकाळी होणार होता. तर 9 वाजता कार्यक्रम चालू झाला आणि सगळ्या लहान मुलांनी म्हणजे हळूहळू माणसं जमायला सुरुवात झाली होती आणि भरपूर लहान मुलांनी कार्यक्रमामध्ये भाग घेतला होता. थोडंसं कॉपीराईटचा इश्यू होईल म्हणून मी जास्त काही क्लिप काढले नाही. पण जे काही काढले मी ते तुम्हाला दाखवणार आहेच. तो व्हिडिओ असा कंटिन्यू करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला म्हणजे आभाळा समान तो त्या सूर्याची शान, मराठी मनातला धगधगता स्वाभिमान आणि काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाराजाचं पहिलं स्थान मराठ्यांचा जो भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, नयेचा वसंत आहे, ज्याच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं हृदयात आलं त्या राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब. पर मुलकामध्ये राहून स्वराज्यात निर्मितीचे जय शिवराय घोष फिरला भंडारा उधळला गुलाल उधळला. आणि शेवटचं गाणं होतं त्यामुळं मुलांनी तर फुल राडा केला होता. फुल धिंगाणा पूर्ण असं स्टेज तोडफोड म्हणजे काय म्हणतात ना परफॉर्मन्स तसं काहीच होता. तर खूप छान गेला आजचा दिवस. आणि आज बारसं पण होतं आणि मेन म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुद्धा होती. ती पण खूप छान पद्धतीने सेलिब्रेट